स्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा पुलकीचा तोच प्रश्न मंडळी, हसताय ना? तर लगेचच सुरुवात. मला काय जाणवलं नाही. ते काय झालं, मी रात्रभर लिहितोय ना, मी पहाटे झोपलो 5 वाजता, त्याच्यामुळे ते डोक्यात फिरतं माणसाच्या. त्यामुळे नाही ना तसं काय नाही. असं तर लगेचच सुरुवात करूयात आजच्या भागाला. मला काहीतरी जाणवतं ते नाही. काय असतं ते सतत आपण एकच गोष्ट बघतो ना. सध्या ती परत आलीये, ती परत आलीये. 10:30 वाजता आपण तेच बघतोय ना. आपला एपिसोड संपला की आम्ही ते बघतो. हे मलाच दिसतंय का तुम्हाला पण दिसलं? दिसू शकतं. काय म्हणता, तुम्हाला पण दिसलंय? अच्छा, याचा अर्थ ती इथं आलीये. नाही आली तर आली, मला आता कळलं. जी मराठी म्हणते ती परत आलीये, ती परत आलीये. ती परत कशाला आलीये? ती हवाई उद्या बघायला आलीये. वाजू नका रे, असं काहीतरी भीती वाटते ना माणसाला. तुषार, बापरे, म्हणजे हे ह्यांनी वाजवलं नव्हतं? ते तसंही काही वाजवत नाहीत म्हणा. पण हे काय, मला हिच्यापेक्षा ह्यांची जास्त भीती वाटायला लागली. 9:30 वाजले, अँकर आलाय, प्रेक्षक आले, तरी ह्यांचा पत्ता नाही. केवढा कॉन्फिडन्स. असो. आपण सुरुवात करूयात आजच्या भागाला. ती खरंच नाही ना रे आली? बापरे, अरे खुर्ची कुठे आहे माझी? बापरे, आज सगळं वेगळंच आहे ना. अशीच वेगळी कॉमेडी झाली तर किती मजा येईल. सुरुवात करूयात आजच्या भागाला. तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे चला हवाई उद्या. तर मंडळी, थुकरटवाडीची विशेषता म्हणजे थुकरटवाडीचा सिनेमा, जो सगळ्या जगानं डोक्यावरती घेतलेला आहे. आज विशेष भाग आहे आणि आपल्याकडे आलेली आहे ती परत आलीयेची संपूर्ण टीम. पाहूयात आज त्यांच्यासाठी आपण कोणता सिनेमा सादर करणार आहोत. तर म्हणजे खूप छान वाटतंय की आज आपल्या या हवाई उद्याच्या कार्यक्रमामध्ये ती परत आलीयेच हे सगळे कलाकार आलेले आहेत. आणि आमच्याकडे थुकरटवाडीची एक गंमत असते, ती म्हणजे थुकरटवाडीचा सिनेमा. बरेच दिवस हा सिनेमा बंद होता. बऱ्याच दिवसानंतर हा सिनेमा आता सुरू झालेला आहे. आज एक वेगळा सिनेमा तुमच्या समोर आम्ही सादर करणार आहे. खरं तर तुमच्या मालिकेचा विषय गंभीर आहे. असेच भयपट मराठीत सुद्धा खूप बनले स्वप्नील सर. एक गाजलेला भयपट मराठीतला, ज्यांनी एक काळ गाजवलेला होता, आणि तो भयपट म्हणजेच हा खेळ सावल्यांचा. डॉक्टर काशीनाथ घाणेकर, आशा काळेजी, भव्य दिव्य स्टारकास्ट त्याच्यामध्ये होती. राजा गोसावी सर होते आणि खूप गाजलेला सिनेमा. तर हा सिनेमा एका वेगळ्या पद्धतीनं तुमच्या समोर आम्ही आज सादर करणार आहोत. पाहूयात आमचा हा सिनेमा. त्यांचा होता हा खेळ सावल्यांचा, आमचा आहे तो परत आलाय, अर्थात हा खेळ सावल्यांचा. बघूयात काय घडणार आहे. सुरुवात करूयात आपल्या सिनेमाला आणि भेटूयात आपले नायक डॉक्टर शेखर आणि इंदुमती यांना. अरे गेला गेला. अरे गेला गेला. आता बघा. काय हो? कोण हाय? कोण तुम्ही? अरे उसमें क्या है? अरे उसमें सब कुछ है. अभी स्किट खत्म होगा, उसके बाद तुम्हारा पेमेंट निकलेगा तो चेक पे डालेंगे. उसमें क्या है, चलेगा? नहीं, नचमी नचमी. ही कुठली भाषा बोलताय? संस्कृत. हा, ते विजय कदम संस्कृत बोलतात ना ते हो. म्हणजे त्यांना कुठला पण शब्द द्या, ते ना त्याचा संस्कृत करून टाकतात. कसं काय? म्हणजे बघा, चांगला शब्द एक
शिपाई. खरंय. त्यानं संस्कृत मध्ये काय केलं माहितीये का? काय? शिपाई. हे बरोबर आहे. मग? खरंय. त्यानंतर सरकारी कार्यालयात पण शिपाई म्हणत नाही झाली, शिपाय असं म्हटलं जातं. उसमें क्या है? पण तुम्ही हाय कोण? तुमचं नाव काय? डॉक्टर. का हसायला काय झालं? आज किड मध्ये लय जोक आहेत वाटतं. मग यात हसण्यासारखं काय? अहो ते डॉक्टर काशीनाथ कुठं, तुम्ही कुठं? तुमच्यापेक्षा तर औषधाच्या बाटलीचा आकार पण बरा असतो. कुणी केलं कोणी तुम्हाला डॉक्टर? अहो ह्यांनी हा खेळ साबळ्यांचा. क्या बात है. उसमें क्या है? हाँ, अरे इसमें ही सब कुछ है. हा माणूस ना कसले पण खेळ करू शकतो. मी तुम्हाला सांगते, जो माणूस कुशल बद्रिकेला माधुरी दीक्षित बनवू शकतो ना, तो कोणाला काय पण बनवू शकतो. त्यांना बरं व्हरायटी देतो दर आठवड्याला. आम्हाला हेच. अच्छा, तुम्हाला वराटे पाहिजे. ठीक आहे, पुढच्या वेळेला हिला मिशी द्या, दाढी ती स्वतः वाढवून येईल. हे नकोय. पण मी काय म्हणते, तुम्ही आहेत कोण? हा, वळख ना पळक आणि माझ्या बरोबर नाचत आलात. अहो नाचायला मला ओळख पाळख लागत नाही. परवा तर मी वरातीत एकटा नाचत होतो. अरे वा, मग बाकीचे पण तुमच्या बरोबर नाचायला लागले का? नाही त्याने मला हकललं, डायरेक्ट घरी जा म्हणले. उसमें काय है? पण का? अहो ती अंत्ययात्रा होती. बाई, पण मला नाचायला जाम आवडतं. राहू दे इकडे या. ते सोडा आता, तुमचं नाव तर सांगा. शेखर, डॉक्टर शेखर. उसमें क्या है? अच्छा डॉक्टर. पण करता काय तुम्ही? मी शेतात खुरपायला जातो 50 रुपये रोजाने. तुम्ही डॉक्टर आहे ना व? मग कळतंय ना डॉक्टर आहे, दवाखान्यात जाणार ना, खुरपायला जाईल की तो. हा, मी काय म्हणते, ते डॉक्टर किती पैसे मिळतात तुम्हाला? 30 रुपये. उसमें क्या है? हा, मग तुम्ही खुरपायलाच जा, ते परवडतंय जास्त. फिर उसमें हो काय बोलताय तुम्ही? हा ते सोड, तुमचं नाव नाही सांगितलं तुम्ही. माझं भाई, नाही वय नाही, नाव. माझं वय म्हणजे माझं नाव विचारता काय असं येते? हा अच्छा, तुमचं नाव सांगा. माझं नाव गोमू. वा, काय सुंदर नाव आहे, मोगू. अरे का डोक्यावर पडला का काय? गोमू एवढं साधं सोपं नाव आहे. गोमूला मोगू तुमच्या बापानं म्हणलं होतं का कधी? आवड नाही, मी पंच काढला. मला पंच काढायला लय आवडतं. काढू? मला पण ना कानाखाली काढायला खूप आवडतं. काढू? इथं माझ्या वावरात काय करताय ते सांगा आधी. अहो काय नाही, माझी गाडी बंद पडली, मेकॅनिकला शोधतोय. बाई काय झालं तुमच्या गाडीला? काय नाही, चांगली चालत होती, धूर यायला लागला आणि बंदच पडली. पण हाय कुठे गाडी तुमची? ही काय इथं, ही बघा. बाई पाहू ना. अहो काय हे, तुमच्या गाडीला पुढचीच 2 चाक आहेत, मागची 2 कुठं आहेत? का गेली? मी काढून ठेवली. पण का? अहो माझ्याकडे 2 व्हीलरचं लायसन आहे, ही मित्राची गाडी आहे, नंतर वांदे नको म्हणून काढून टाकली. अहो पाहुणं, तुमचं का डोसकं बिस्कं फिरलं का काय? हा, अहो ती अशी गाडी तुम्ही आणलीत म्हटल्यावर ती घासत आली ना. आता ती चाकाशिवाय कशी चालन? का नाही चालणार? अहो एवढे मोठे मोठे कलाकार घासून पुढे गेले, गाडी का नाही जाणार? उसमें क्या है? उसमें कुछ नहीं है, मैं जाती है. अरे, ऐक ना, ए, मोगू, ए, चल काय, ए यशवंत. यशवंत कसा असत ते? गोमू ना. ए, गोमू. तर मंडळी, आता आपण जाणार आहोत इंदुमतीच्या घरी, जिथे तिची सावत्र आई आहे. सुरुवातीला त्यांना भेटूयात आणि बघूयात पुढे गोष्ट काय घडणार आहे. या सुभद्राजी.
माझा होशिन्नाची टीम आली आहे. हे गौतमी मी आले थांब. अरे हे काय काय मायला कास्टिंग आहे बघा ह्याचं. काय आर्टिस्ट भरून ठेवले तुम्ही पण. काय बोलायचं भाग. हे कोण आहेस तू? वायरमॅन. वायरमन का? म्हणजे कशावरून तू वायरमन आहेस? म्हणजे याच्यावर कसं ओळखायचं? हे बघ तू वायरमन कशावर नाहीस बाबा? हे एक मिनिट हे तू काय करतोयस? हा वायरीचा गुत्ताडा सोडवतोय. हो एखादी तुझी वायर सापडली ना तर कायमचा फ्यूज उडेल. एक मिनिट हे काय केसांचं काय केलं? हे कसं वायरमॅन असा? अरे देवा, घाई मध्ये वाटतं बायकोचं काय घाई मध्ये तेच गाय मध्ये पाठ करा. मफलरचं बायकोचं गंगाराम टाकून आलं वाटतं. नाही काय टाकला? सम्या बघतोयस ना चॅलेंजिंग काम असतं इकडे. हे परत घे. होईल तुझ्याकडनं. काय टाकला? काय केलंस? घाई मध्ये घाई मध्ये मफलरच्या जगात बायकोचं गंगाराम घालून आलं. याला गंगाराम म्हणत नाहीत, गंगावन म्हणतात. तेच ते. काय कामाला आलेस ते बघून घे जा. हे सगळे माझ्याच वाट्याला का देतोस तू? काय आयटम भरले ते की? फ्यूज गेलंय. हो मग टाक, नवीन टाक. नवीन नाहीये. अरे टाक असेल ना नवीन, घेऊन ये मग नवीन जा. आत्ता अरे जी मराठीने सगळ्या नवीन सिरियल आणल्या, तुला फ्यूज आणायला काय प्रॉब्लेम आहे? वा 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 वा. हो सापडली. सापडली? वा सापडली फ्यूज. टाक तिला. मी काय बोलतो, हा सर्वे चेंज करू का? नको, सगळे नको चेंज करूस. होम मिनिस्टर आणि हवा येऊ द्याचे फ्यूज राहू दे. काम आटप आणि निघ लवकर. लोक वाट बघतात स्किट कधी सुरू होईल. झालंय. हा झालं. ये शाबास. तू व्हॉट्सअपला आहेस काय रे? हो. मग व्हॉट्सअपच्या डीपीला फ्यूज लावतोस का स्वतःचा चेहरा लावतोस? काय करतोस? ऐक ना, या घराचं पूर्ण कायमचं लाईट घालू शकतो आपण. फक्त एकच माणूस कॅरेक्टर मध्ये. काय माझा होशिन्नाची टीम आली आहे. गौतमी आली वाटतं. गौतमी व्हिडिओ करूया थांब. काय व्हिडिओ करण्यात इंटरेस्ट एवढा, ज्याचे पैसे मिळतात त्याच्यावर लक्ष नाही. फुकट धंदे जाम. काय काय सई आली? सई बॅडमिंटन खेळतो. सई एक मिनिट, ही बाई कोण आहे आमच्या घरात? मुनीमजींना विचारलं पाहिजे. मुनीमजींना बोलवा. काय नाही, पाय धुतो तो. पाय बाहेरून आलो ना आता. पाय धुत हात पाय धुतलं की जरा बरं असते. तायडे अगं, तायडे 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 तायडे. अगं किती दिवसाने भेटतोयस, कशी आहेस तू? मी एकदम टकाटक. हल्ली मामा थकायला होतं रे. थकाथक. अरे कथाकथकचे क्लास. कळलं.
गेला जळतात हे जळतात यांचं क्यूट्यूब बंद झालं ना तेव्हापासून यांचं चाललंय असं. हे? पण मुनमुन सेनजी मुनीमजी. हा मुनीमजी खर तर तुम्ही खूप मोठं काम केलं, चांगलं काम केलं. शेवा असावी तर अशी. मामाला घ्यायला तुम्ही ठेसनात गेलात. वा वा वा. काय करणार मालकीन बाई, अहो जावंच लागलं ना. का बरं? काय म्हणजे स्टेशनवर टीसी मामाला धूत होता. का? विदाउट तिकीट प्रवास केला नाही म्हणून. मग त्याच्यात बडवायचं काय होतं? फाईन भरायचं आणि निघून यायचं. नाही, फाईन भरला पण टीसीच पाकिट मारून त्याच्यातूनच फाईन भरला आणि त्याच्यात पण पकडला गेले. मग तर काय विचारू नका ना. अगं तू पण काय त्यांचं ऐकतीस? अगं ती हिनच करते ती. मी तर करतोच पण तुम्ही थोडा केला तर आणखीन मजा येईल नाही काय. मग तुम्ही का बसा. तायडे तायडे हे काय? काय? अगं काळी टिकली. काय झालं दाजींना? मामा अरे दाजी पटकन घे. मामा, मागल्या महिन्यात तुझं दाजी गेलं. काय? तायडे मागल्या महिन्यात आमच्या लग्नाचा पहिला बर्थडे होता. त्या धक्क्यानं गेली. गप. लग्नाचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट करत होतो. असा केक कापला, पहिला तुकडा भरवला आणि त्या तुकड्यात नॉर्मल तो तुकडा खाल्ल्या क्षणीच तुझे दाजी गेले. तुकडा केकच्या तुकड्यानं माणूस मरतो वय. नाही केकचा तुकडा चाकूच्या टोकावरती होता. ताईनी तसाच कोंबला मालकाच्या तोंडात. डायरेक्ट चाकवानी केक मागून निघालं पण मालक तो कोणत्या ढगात. या सगळ्यात तुमची चूक आहे मुंजांची. मुनीमजी म्हणा एकदा तरी. सगळ्यात तुमची चूक आहे. तुम्ही केलंय हे सगळं. मी सगळं बघितलंय. पेच मारला त्याला. असा चाकोगेट खोपासला त्याच्या नारड्यात. का त्या गोष्टींची आठवण काढून देता मला? सगळं केलंच पाहिजे आहे की नाही. होय, म्याच संपवलंय तुझ्या दाजीला. अगं कसं वाटत होतं ते? कशी वाटत होती आमची जोडी? रताळ्या सोबत स्ट्रॉबेरी. तायडे स्वतःला रताळ का म्हणतीस? ए रताळ मी त्यांना म्हणलंय. आणि मग स्ट्रॉबेरी? मी लय हसा येतंय तुला. हा केक अजून शिल्लक आहे. जुमानजी मुनीमजी केक घेऊन या. चाकू सकट घेऊन या. मला सांग, हे सगळं इंदूला माहिती आहे का? काय काय इतकं नाहीये. नॉर्मल काऊन काय करून आलो इतकं काय नाही इंदूला इंदूला ह्यातलं काही माहित नाहीये. म्हणून तर इंदू बरोबर गोड बोलून बोलून सगळी प्रॉपर्टी आपण स्वतःच्या नावावर करून घ्यायची. का? काय अरे ही म्हातारा बरोबर लग्न केलंय खरं तुमच्या बहिणीनं. पण म्हातारा जाता जाता सगळी प्रॉपर्टी इंदू मग तिच्या नावानं करून गेला. पण आता इंदूला आपण आपल्या जाळ्यात ओढूया आणि सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेऊयात. नाही ताई, हे बरोबर नाही. हे बरोबर नाही सांगून ठेवतोय. अरे तू कुठं सांगतो हे बरोबर नाही? मग अशी स्टेशनवरच्या भिकाराच्या प्लेट मधले भजे चोरून खात होता. आणि आपले धमके बरोबर नाही म्हणून. ते काय नाही, प्रॉपर्टी आमच्याच नावानं झाली पाहिजे. मुन्ना भाई मुनीमजी कोण सांभाळून बोला. प्रॉपर्टी आमच्या म्हणजे माझ्या नावावर होणार. आम्ही स्वतःला आहो जाहो करतो. बाकीचे यांना काय करतात? हाडतूड करतात. ए बापरे, इंदू आली वाटतं. कामाला लागा.
तुला काय माहित नाही पडलं पाहिजे हा? ममा 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 ओ गॉड ममा 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 आज मी तुला भेटून इतकी खुश आहे. मग मी काय मुंगळावरती नाचू का आता? नको मम्मा, कसं दिसेल ते मुंगळावर ढेकून नाचतोय. काय बोलतेस? गंमत केली ग मामा. खरंच मामा, पण आज की नाही मी खूप खुश आहे. आज मी वेश बदलून आपल्या शेतावर गेले होते. का तिकडे वेगळंच किट चालू होतं तुझं? कारण तिथे काम करणाऱ्या आपल्या कामगारांना कळू नये की आपले मालक आपल्यावर पाळत ठेवून आहेत म्हणून. शाबास शाबास पुरी. आणि तुला माहितीये मामा, काय? मम्मा तिथे एका कामगाराने मला लग्नाची मागणी सुद्धा घातली. अरे आहे ना तो. आहे तू नॉर्मल घे तू. हा काय हा व्हेरी गुड. लग्नाची मागणी? हम्म, काय नाव त्याचं? मनोज. मनोजने तर मला पण विचारलं होतं. पगार कधी काढणार म्हणून. हा 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 बघा. मग काय झालं पुढे? काळजी नसावी मामा, मी त्याला नाही म्हणून सांगितलं. शाबास पोरी शाबास. तुला माहितीये तुझ्या वयाची असताना मी सुद्धा असाच वेश बदलून शेतात जायचे. हो हो मला माहितीये ना, म्हणून तर कुत्री तुझ्या मागे लागायची. आणि मग तू पळत घरी यायचीस का? अहो बुजगावण्याचा वेश केल्यानंतर कुत्रीच मागे लागणार ना, फुलपाखर थोडीच लागणार आहे. हो की नाही मामा? मी मुनीमजी आहे. मी मामा आहे. ओके मामा. बाळा हे बघ, आता तू सज्ञान झालीस, मोठी झालीस. तुझ्यासाठी मी एक मुलगा बघितलाय. मुलगा चांगला आहे, येईलच तो आता इतक्यात. हो तर तू पोह्याचं बघ जरा. नाही मामा, आज मला पोहायचा अजिबात मूड नाहीये. हे यांचे पण. आणि हवेलीची मालकीन म्हणे पोह्याचं म्हणजे पोह्याचं नाही, कांदा पोह्याचं बघ. हा क्रांदा तिकदा हा, हे चालतात पण. दादा कांद्या पाहिजे बघा. पाहुणे आले वाटते बहुतेक. काय हो हो बोलवा त्यासनी. या पाहुणे. गाडी गुरांचा देखा हवेत काढी पडती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया. येते हो थांबा. तुम्हाला अशोक कुमार करायचे. तुमचं अशोक सुमार होतंय. कसं करायचं माहितीये का? मेरा नाम अशोक कुमार है. तुम्हारा नाम क्या है? बरोबर आहे. मग मीच करतो, तू घरी जा. तुम्ही तर कधी नाही ती त्याला जमत नव्हता, आजपर्यंत जमला नाही. कधी आज व्हरायटी देत तर देऊ द्या. तुम्ही मध्ये बोलताय उगाच पटा 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 पटा. सगळं त्याचा कॉन्फिडन्स ढासावते गेला. तुम्ही मध्ये बोलत जाऊ नका. तुमचं तुम्हाला दिलंय ना ते करा की तुम्ही निळू फुले. निळू फुलं नाही, मामा आहे मी, मामा. जी काय असेल ती तुमचं तुम्ही करा. हे ह्याला करू द्या, करा तुम्ही. ओके या ना, बसा सोफ्यावर बसा. उसमें क्या है? उसमें कापूस है. उसमें क्या है? अरे उसमें भी कापूस है. इधर कापूस रहता ना, वो नरम रहता ना. अहो थांबा ना तुम्ही, हा माझा डायलॉग आहे हो. हा बेटा बसू आपण तिकडे हम लोग. या जेवण मस्त. हा, इकडे व्हेरी गुड. जमतंय ते तुम्ही करताय ना, ते म्हणजे अशोक कुमारजींचा हात शेकोटीत गेल्यानंतरची रिएक्शन आहे.
असं होतंय जमले नाही नाही जमलं तुम्हाला ते नीट कर ना. अरे बुटरा. आता को. अरे रेलगाडी रेलगाडी अरे रेलगाडी रेलगाडी अरे झुकझुक 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 झुकझुक. ही तुम्हाला करायचं आहे तुम्हाला ही टाळ्या वाजवायला. एक मिनिट थांबा तुम्ही शांत राहा एक मिनिट इथं जरा मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकतो. हे घ्या हे बघा हे बघून घ्या. हे अशोक कुमार साहेब आहेत जे ऍक्टिंग करते त्यांनी कसंही काही केलं तर समजून घ्या आजच्या दिवसासाठी. हे अशोक कुमार ओके. आधीच करायचं ना मग ही आधीच करायचं. तर कोण म्हणायचे तुम्ही? मी हिरोची आय आहे वरमाई. वा वा. बरं तुमचं काय असेल ते पटापटा पटापटा उरकून घ्या बरं. आम्हाला जायचं आम्हाला मारण्याची काम आहे ती. माझा पोरगा डॉक्टर आहे डॉक्टर. अरे वा. कसले डॉक्टर आहे ते? सायको डॉक्टर आहे. काय सायको काय सायकोलॉजिस्ट तसं नसतं ते हा काय सायको लिव्हर असतं सायको लिव्हर. नाही कोणालाच काही येत नसेल सर पोळाची पानपट्टी सांगा निघून जा. नाही येतंय ना असं कसं येतंय ना. काय येतंय तुम्हाला? सायकोलॉजिस्ट येत नाही तुम्हाला साधं? नाही येतं तुम्ही विचारा ना प्रश्न विचारा. डोळ्याच्या डॉक्टरला काय म्हणतात सांगा? डोळ्याचा डॉक्टर हो डोळ्याचा डॉक्टर हे आपलं इंग्लिश मध्ये डोळ्याच्या डॉक्टरला काय म्हणतात? ऑमलेटोलॉजिस्ट. ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट. हा तेच ते. ऑमलेटोलॉजिस्ट. मी काय म्हणतो ऐका ना मी काय म्हणतो फक्त डॉक्टर म्हणा ना फक्त डॉक्टर म्हणा है ना शेअर चालून जाईल ना आपलं. तुम्ही बघा स्पेशलायझेशन मध्ये घुसू नका. तुम्ही पोरगी पाहायला आला का ऑपरेशन करायला आले? ती पण तीच म्हणतीय हा. पण ह्या बाईनं काहीतरी उकरून काढलंय ना. कसला डॉक्टर आहे ना कशाचा आहे ना हे मग ते कशा पाहिजे होती उगाच. नाहीतर काय घेऊ ना नुसता पेपरमेंटच्या गोळ्या देतो. काय पेपरमेंटच्या गोळ्या? काय बोलला तुम्ही? पेपरमेंटच्या गोळ्या म्हणजे? ते कसं आहे माझा पोरगा डॉक्टर आहे ना. मग त्याच्या दवाखान्यात आहे की नाही एका बाजूला एक खिडकी आहे खिडकी. त्याच्यात त्यानं साईड बिझनेस चालू केलाय. बारक्या पोराची चॉकलेट गोळ्या विकतो. आणि पोरांचे दात किडले का नाही ते दात काढतो. ह्या दात काढतो? अरे हा तर सायकोलॉजिस्ट आहे ना. त्याला काय दात काढा येत नाही हा? तिकडे बघा स्वप्नील जोशी आमचं हा? कसं दात काढते ती. माझ्या पोराला जमत नाही बे. पोरा दात काढून दाव पेपरमेंटच्या गोळ्या. बरं बरं बरं. मला वाटतं आता आपण मुलीला बोलवायला हरकत नाही. हो बहुतेक मुलीला बोलवलंच पाहिजे ना तर हे तर फालतूपणा रात्रभर चालत राहील. त्या पुढचं चांगलं. इंदुमती या. घ्या चहा घ्या. उसमें क्या है? उसमें चहा पावंडर. चहा में चहा पावंडर ही रहेगा ना, मशरी थोड़ी ना रहेगा. लेंगा नाही बॉल बॅटून घालणार. पोहे लेंगा. काय बोलतोय पोलांगू हा? अरे काय बोल. हेमो गॅम्बो लिंगोबाचा डोंगर. पोहे घ्या. उसमें क्या है? अरे झालं ते आता नको परत सुरू आहे ते नको. घ्या एकदाच ते. शेंगदाणे हेंगा कांदा हेंगा. असू दे घ्या. तुम्ही तिच्या हातात घ्या ते. या इकडे. ए बाळा ये इकडे इकडे ये. आली आई. हो हो ये. पोरगी एकदम काढा. बाळा उंटावरनं चालत नाहीस. ये पटकन ये. ते ये बस इकडे ये बस. बस तर तर ही आमची पोरगी.
BA पास आहे पोरगी. हे माझा पोरगा वा. डॉक्टर आहे डॉक्टर कॉन्ड्रियोलॉजिस्ट. आई राहू दे. बर असू दे. मंडळी, सुरू आहे आपला सिनेमा ज्याचं नाव आहे तो परत आलाय, अर्थात हा खेळ सावल्यांचा. याचा पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे, पण तो पाहूयात उद्याच्या भागात. तर मंडळी, आजचा विशेष भाग असणार आहे आणि आजच्या विशेष भागामध्ये विशेष पाहुणे सुद्धा येणार आहेत आणि ते येणार आहेत आपल्या दिलखुलास विथ विलासच्या स्टुडिओमध्ये. लगेच सुरुवात करूयात आजच्या भागाला. जाऊयात दिलखुलास विथ विलास मध्ये. दिलखुलास विथ विलास. दिलखुलास. दिलखुलास विथ विलास. 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 मूड घालवला यार सुरुवातीचा ज्यांनी. काय होतं? एक मिनिट, कोण आहे तुम्ही? भूत. मग त्याच्यासाठी ते घालायची काय गरज? तुम्ही तसेच दिसता. ते नसतं घातलं तरी सेम दिसला असता तुम्ही. असं कसं म्हणता? काय केलंय ते? काय ते काढलं. क्या बात. साक्षात तुषार देवल आतमध्ये. पण ते एकदा लावा ना, एकदा लावा ना, एकदा लावा. मला फार आवडलं ते. एकदा लावा, एकदा लावा. कारण यांच्या सिरियल मध्ये सुद्धा तसा एक मुखवटा दिसतोय सध्या आम्हाला. ती परत आली ना, आणि ते खूप गाजलंय ते प्रोमो पासून. ते मुखवटा दिसला आणि ह्यांचे दोन असे मुखवटे दिसले. तू पण लाव मित्रा. तर मला ना सिरियलच सुचली यांना दोघांना घेऊन. तुमची ती परत आली आहे, आमची हे परत जातच नाही तिथून. अशी एक सिरियल मला करायची तुम्हाला दोघांना घेऊन. बसा बसा. असो मंडळी, तर सुरुवात करूयात आजच्या या विशेष दिलखुलास विथ विलास कार्यक्रमाला. आणि आज ती परत आलीये. ती परत आलीये आणि ती खूप सारं मनोरंजन घेऊन आलीये. आणि आता महाराष्ट्रात रात्री 10:30ला सगळीकडे तेच वातावरण असतं. बापरे, आता पुढं काय होणार, आता पुढं काय होणार, आता पुढं काय होणार. आणि जी पात्र सगळ्यांना आता घरातली वाटायला लागलेली आहेत, ती सगळी पात्र आज इकडे आलेली आहेत. जोरदार टाळ्या सगळ्या टीमसाठी. भीती माणसाच्या मनात असते. मला पण असे 1-2 वेळाला वाटतं सर भीती. हो, हे विसरायला लागले ना, मला वाटतं भूत आहे. या जगात भूत आहे. पोटातच गोळा येतो माझ्या. हो ना. टेन्शनच येतं. दुपारी तर लय आला होता. असं तर मंडळी, आता भूत या विषयावर चर्चा आपण करायची. सगळ्यांची आपण गप्पा तर मारणार आहे, पण ही जी एक चेअर असते विशेष, याच्यावरती एक विशेष माणूस बसतो. त्यांना आता मी या ठिकाणी आज आपण बोलावणार आहोत. खरं तर माणसाला असं वाटतं भूत असतं नसतं, पण त्यांचं असं म्हणणं आहे. तुम्हाला काय झालं घाबरा? मला मी भूतग्रस्त आहे. भूतग्रस्त. भूतग्रस्त म्हणजे मी आतापर्यंत 1200च्या वर भूत पाहिलेत. बापरे. मला लई भूताची भीती वाटते. मला 2-4 वेळा घोसळलंय भूतानी. काय सांगू तुम्हाला. बापरे बापरे. नको टेन्शन घेऊ नका, टेन्शन तुम्ही घेऊ नका. आपण त्यांना पहिल्यांदा बोलूया. हा, बोलून घ्या. येस, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत भाऊ भूतोस्की यांच्यासाठी. या ए भांगारवाला नको, तू माणूस पाहिजे. सॉरी सॉरी, चुकून आलं. भंगार बाटली वाले. हो, मी ह्याच कार्यक्रमासाठी आलोय. क्वालिटीचे माणसं नाही देतात का हो तुम्हाला चॅनलवाले? काय देतात तुम्हाला? आम्ही छपरी असले. या, तुम्हीच आहे का? हा, मीच आहे. या या या, बस. येस. आज मला योग पाहिजेच होता. बापरे, तुम्ही आज पण आला का? आज पण आला का? म्हणजे येणारच ना मी. ह्या माणसाला मारतोच बघा. 2 बूट पूर्ण आणत म्हणून 2 एक्स्ट्राचे घेऊन आलोय मी. एक मिनिट, दरवेळेला आमच्या गेस्टला मारायचं नाही तुम्ही. आणि ह्या वेळेस ना तर मी चाकू पण घेऊन आलोय. बापरे, केवढा मोठा चाकू. भुकसरच मारणार मी त्याला, तुम्हाला सांगतो. क्या बात आहे. कमीत कमी वर पाडणार तर त्याला. नको, ऐका एवढं करायची, एवढं काही करायची गरज नाही. त्याचं स्क्रिप्ट काढून घ्या, तो मरतो. तो मरतो, डायरेक्ट मरतो. तो त्याच्या डोळ्यातच दिसतो आपण मरतो. आता काढून घेतलं का? आता मरीन.
नको 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 ना हा. बस 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 टेन्शन घेऊ नका. ते गेस्ट येतो जरा नीट बघा ना, आजूबाजूची माणसं पण बसले, तुमच्या बाजूला एवढ्या चांगल्या बोरी बसलेले आहेत, ते घाबरतील ना. अरे वा हे कोण आहेत सगळी मंडळी? हे तुम्हाला माहित नाही, ती परत आलीये. तिले मस्त आहे. कोण? ही ती नाही परत आलीये. मग ती परत आलीये म्हणजे ती वेगळी आहे. अच्छा म्हणजे शेवंत आली. अरे वा वा. शेवंताचा काय संबंध इथं? शेवंताचा काय संबंध आहे? अहो, तुम्हीच म्हणता ना शेवंत येणार आहे शेवंत येणार आहे म्हणून म्हटलं ही शेवंतच आहे. हे जी मराठीने जरा कन्फ्युज करून टाकले लोकांना. अच्छा. शेवंत परत येणार आहे आणि ती परत आली, अशी दोन्ही प्रमो एकत्र चालवलं म्हणून ह्यांचा प्रॉब्लेम झाला. यांना वाटतं ती परत आली म्हणजे शेवंत परत आली. ओ त्या शेवंत नाहीयेत, मग त्यांना तुम्ही ओळखत नाही. नाही नाही ओळखतो हो. पंच मारला फक्त अच्छा अच्छा. त्यांना नावाने ओळखतो मी. त्या बात, काय नाव आहे त्यांचं? कांजीलाल काळं मीठ. काय? कांजीलाल काळं मीठ. काळं मीठ. कांजीलाल काळं मीठ. सगळं चुकलं रे. नाव चुकलं, आडनाव चुकलं, सगळं सगळंच चुकलंय तुमचं. कांजीलाल नाही, कुंजिका काळविंट. करेक्ट. बाबा सुरात बोलायचं. हा? काळविंट. काळं विंट. अच्छा. हा हा. हा बसा चांगलं नाव आहे. वा वा वा. बसा बसा. कशात काय नाही. पोटभर हात कर. बसा बसा. नाव नाही आपलं पाठ आणि नम्र घ्या सगळ्यांची. प्रत्येक वेळेला आलं की चांगली बाई दिसली त्याच्यावर आत नंबर घ्यायचा त्यांच्याकडून. अशाने लोक गेस्ट बसणार ना त्या कार्यक्रमाला, छपरी माणूस बसवतो म्हणून. नाही तर काय. अरे बापरे. बापरे, तुम्ही कोण आहे? ती परत कशी आली संघटनेचे अध्यक्ष आहे मी. काय? बघतेच ना कशी परत येते ती. बापरे, म्हणजे तुम्ही भूताला मानत नाही? अजिबात नाही. बापरे, अशा एक संघटनेच्या त्या खरंच अध्यक्ष आहेत ज्यांचं म्हणणं की भूत ह्या जगात नसतं, हा. त्याच्यामुळे त्या इथे आलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, भूत असतं का नसतं? नाही नाही भूत असतं ना. क्या बात. मग उगाच का मी भूतांसाठी काम करतो, नेपाळसाठी करतच नाही. काय काय? पंच मारला. कुणासाठी मारला हा पंच? विशेष कुणासाठी मारला? हे कांजीवरम काळवी. कांजीवरम नाही, काय सांगितलं? कुंजिका काळविंट. हा कुंजिका काळ. आता लक्षात राहिलं माझ्या. दरवेळेला वेगळं नाव घेऊ नका त्यांचं. नाही नाही ते पोते आणले त्याच्यात काय? भूत आहेत भूत. हा बापरे, दाखवतो ना तुम्हाला. दाखव मी दाखव. तुम्हाला ढोमी दाखवतो. काय ढोमी. डेमो असतं ते. हेमंत डोमे ते वेगळे. अच्छा अच्छा. ते ऍक्टर आहे, दिग्दर्शक आहेत. हो हो हा दाखवतो मी दाखव. तुम्हाला. हा. हा, हे बघा. बाप रे बाप. अरे बाप रे, ह्याच्यात काय भूत आहेत? हा भूत आहे त्याच्यात. ह्याच्यात तुम्हाला माहितीये कोणी? कोण? तात्या विंचू. हा मग ह्याच्यात कोण आहे? तात्या विंचू आहे. मग झपाटलेल्या मध्ये कोण आहे? मला काय माहिती. झपाटलेल्या मध्ये तात्या विंचू आहे. अहो नाही ह्याच्यात तात्या विंचू आहे तर. मग गंगाराम कुठे? गंगाराम नाही हो, तात्या विंचू आहे याच्यात. बाटलीत गंगाराम होता. मग तात्या विंचू कुठे आहे? झपाटलेल्या मध्ये. आणि मग लक्ष्मण बेर्डे दोन्ही मध्ये. हा? तुम्ही एवढं का कन्फ्युज होत आहे? नाही तसं नाही. एक मिनिट, तात्या विंचू दाखवा आम्हाला. त्यात आहेत तर मग तात्या विंचू दाखवा. आहे ना तात्या विंचू आहे तर. हे बघा तात्या. हो तात्या ऐकतास ना काय कोणच नाही. अहो रिकामी आहे बाटली. हा मग तात्या म्हणजे काल रात्री मी तात्या झालो होतो. काय बोलताय, उमार आहे तुम्हाला? बरं, ह्याच्यात एक भूत आहे, चला मान्य केलं आम्ही. हा. आणि हे बाकीच्या बाटल्यांमध्ये भूत आहेत का? नाही ती भूत बित नाही त्याच्यात. मग या बाटल्या अशा गोळा करतो आणि मी 2-2 रुपये कमवतो. ठेवा दे. हे करता हाच बिझनेस आहे. ठेवा. काय यार, भंगारवाली माणसं आणतात तुम्ही, नामान सांगता यांची मुलं कधी घ्या. असू द्या तसं. आणि काय कोट घालून आला? अरे बापरे, केवढं पॅच वर्क. आणि कोट जर फाटला तर तुम्ही शिवायला डायरेक्ट शिंप्याकडे जाता का पंक्चरवाल्याकडे जाता? पंक्चर स्टाईल आहे ती. बसा बसा. ट्रकच्या टायर सारखं तोंड यांचं, आणि हे सांगतात आपल्याला. असो, तर तुम्ही आहात अध्यक्षा. ती परत कशी येईल संघटनेच्या? हो. तुम्ही कोण? भूतग्रस्त. मोदग्रस्त. ए हॅलो, तुम्ही कोण आहे हे? हा अरे एक मिनिट अजून वाजायचे.
तुम्ही कोण आहे? कोण आहे म्हणजे हे चर्चासत्र कशावर चालू आहे? भूतावर. मी पण भूतच आहे ना मी. कशाला ओरडताय? लगच नाही तर काय काय करत नाही, माणसासारखाच माणूस आहे आम्ही पण. हं? उगाच द्यायची काय गरज नाही अजिबात. भूतच आहे मी. तुम्ही कशाला घाबरता? तुम्ही भूत पकडता म्हणून तुम्हाला इथं बोलून तुम्ही कशाला घाबरता एवढे? नाही नाही, आज माझ्या गुरुचा बर्थडे ना, आज नाही वश करू शकत. काय तुमचं? गुरुचा बर्थडे. अच्छा, हा, वश नाही करू शकत. तुम्ही तर कधीच काय करू शकत नाही. बसा गप. तुम्ही भूत आहे हा, असं भूतच आहे मी. तुम्ही कशाला आला इथं आज? कशाला म्हणजे आमच्या अन्याय होतोय ते आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. अन्याय कसा मिळेल तुम्हाला? तुम्हाला हे न्याय मिळाला पाहिजे. न्यायच मिळाला पाहिजे मग आम्हाला. अरे न्याय मिळाला पाहिजे. हो, न्यायच मिळाला पाहिजे की मग. तर मंडळी, दिल खुलास विथ विलासची ही मजा अशीच पुढेही सुरू राहणार आहे. पण पाहूयात याचाच पुढचा भाग उद्याच्या भागात. काय मंडळी, मजा आली की नाही? अशीच मजा करण्यासाठी तुम्ही परत या उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या.